प्रक्षेपण बघणार आहोत। बसवराज यांचं भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे। बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्ष सोडलेला होता आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश करतायत। देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही वेळापूर्वीच ते भेटले होते, बोलले होते आणि काँग्रेसला त्यांनी रामराम केलेला आहे। काँग्रेसचा हात सोडून त्यांनी कमळ हाती घेतलेला आहे। बसवराज पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्या प्रवेशाचं थेट प्रक्षेपण आपण बघतोय। काँग्रेसचे मंत्री असलेले अशा एका दिग्गज व्यक्तिमत्वाचं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश होत आहे आणि मी माननीय प्रदेश अध्यक्ष आणि देवेंद्रजी यांना अशी विनंती करते की माननीय बसवराजजी यांचं पक्षामध्ये स्वागत करावं। आपण सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत करूया। त्यांच्या सोबत असंख्य कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर रश्मी दीदी बागल यांचं देखील आज भारतीय जनता पक्षामध्ये आपण स्वागत करूया। साखर संघ मुंबईच्या त्या संचालिका आहेत। यांचं देखील स्वागत। ते चेअरमन आहेत। स्वागत करते। केंद्रीय मंत्री असलेल्या शिवाजींचं स्वागत माननीय प्रदेश अध्यक्षांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते। मी बागलताईंना अशी विनंती करते की त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्यांची त्यांनी एकदा आपल्याला नावं वाचून दाखवावी आणि 2 मिनिटं संबोधन करावं। आजच्या या आपल्या भाजप कार्यालयामध्ये आम्ही आमचं सद्भाग्य समजतो की आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब, आदरणीय आमच्या लाडक्या चित्रताई, आदरणीय रणजित भैया, रणजित दादा, आदरणीय हर्षवर्धन पाटील काका, सर्वच सन्माननीय मान्यवर मंडळी आणि करमाळ्यातून साहेब माझी खूप जवळची, माझ्या वडिलांपासून करमाळ्यामध्ये आमच्या सोबत काम करणारी म्हणण्यापेक्षा आमची आधीपासून काम करणारी सगळी मंडळी इथे उपस्थित आहेत। आपण आम्हाला इतक्या मोकळ्या मनानं स्वीकारलं त्याबद्दल माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या वतीने दिग्विजय पाटील मला सगळ्या वतीने आपल्याला आभार व्यक्त करते। आतापर्यंत आपण कुठलाही शब्द न घेता कुठल्याही अटीच्या शिवाय आम्हाला खूप सांभाळून घेतलेला आहे, पण आभार मानत असताना आमच्या मागण्या, आमची विटेवाडीसारखी योजना असेल, आमच्या बेंदुड्यासारखी योजना असेल, रस्ता पाणी, या सगळ्यासाठी आपण आहातच साहेब, पण उजव्या हाताने माझ्या कल्याण आम्हाला आपण द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करते। पुन्हा शब्द आपल्या आभार मानूनच देऊ शकतो। बसवराजजींना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला सगळ्यांना संबोधित करावं। खाली बसा मोबाईल। राज्याचे लोकप्रिय आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या राज्याचे भाजपचे अध्यक्ष सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, आजच्या या कार्यक्रमात आवर्जून आपल्यासोबत उपस्थित असलेले राज्याचे भारताचे केंद्रीय मंत्री सन्माननीय बाबासाहेब, आमदार अभिमन्यू पवारजी, आमदार राणा पाटीलजी, आमदार रमेश कराडजी, इतर सर्व माजी मंत्री सन्माननीय हर्षवर्धन पाटील जी,
बोलू नको हे रणजितसिंह मोहिते पाटीलजी, सूरज त्याला सांगा रणजितसिंह नाईक निंबाळकरजी, खासदार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सूरज उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी प्रथमतः माझ्या वतीनं आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आणि प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी आम्हाला अतिशय मोठ्या मनानं स्वीकारलं, सोबत काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो. आणि विशेष करून आपल्या सर्वांना माहिती आहे की आज संपूर्ण देशामध्ये आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं वातावरण या देशामध्ये निर्माण झालेलं आज आपण पाहतोय. देश आज एका वेगळ्या पद्धतीनं सगळ्या विकासाच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन एक विकसित भारत म्हणून एक वेगळं नाव लौकिक या संपूर्ण जगामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज होत आहे. हे आपल्यासाठी, देशासाठी फार मोठी अभिमानाची ही गोष्ट आहे. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आज देशाला त्यांच्या पाठीमागे एक शक्ती उभा करण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे, आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण आज हा निर्णय घेतलेला आहे. त्याचसोबत या राज्यामध्ये फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय चांगल्या अशा प्रकारचं वातावरण, खरं म्हणजे या राज्याला कसं पुढे घेऊन जाता येईल, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला कसं न्याय देता येईल आणि या राज्याची असंच उत्तरोत्तर कसं प्रगती करता येईल, यासाठी खंबीरपणानं आदरणीय फडणवीस साहेब आज नेतृत्व करतायत. त्या नेतृत्वाच्या पाठीमागे सुद्धा तुम्ही आम्ही राज्यातली ही सर्व जनता खंबीरपणानं उभा टाकण्याची गरज आहे. आणि ते काम आपण सर्वांनी आपलं कर्तव्य समजून करूया. आणि याच विचारानं मी आज या पक्षामध्ये प्रवेश करत आहोत. ते मी आपल्याला अतिशय मनापासून धन्यवाद देतो. आणि एवढंच सांगतो, मी ज्या पक्षामध्ये होतो 40 वर्ष तो आमचा प्रवास आहे. 40 वर्षामध्ये अतिशय प्रामाणिकपणानं, मग ते कुठली लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची असेल, जिल्हा परिषदा असतील, पंचायत समित्या असतील, सर्वांना बरोबर घेऊन जाऊन कसं न्याय देता येईल आणि पक्षाबरोबर कसं प्रामाणिकपणानं पक्षामध्ये राहून काम करता येईल याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न 40 वर्षामध्ये केलेला आहे. आणि म्हणून आज मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली त्याचप्रमाणे प्रामाणिकपणानं, निष्ठेनं, शुद्ध भावनेनं आम्ही काम करत राहू, एवढंच अभिवचन आजच्या या निमित्तानं या ठिकाणी देतो. मला कुणाबद्दलही काय तक्रार नाही, कुणाबद्दल काय बोलायचं नाही, काय सांगायचं नाही. आणि म्हणून ज्यांना जे पूर्वी आम्हाला ज्या पक्षाने दिले त्यालाही आम्ही भरपूर दिलंय आणि इथं आम्ही प्रामाणिकपणानं काम करू, हे अभिवचन आजच्या या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांसमोर सांगून मी परत एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय मनापासून धन्यवाद देतो. बावनकुळे साहेबांना धन्यवाद देतो, इतर सर्व मित्रांना धन्यवाद देतो. आणि विशेष करून खुबा साहेब, ते आपण गेल्या वर्षभरापासून खुबा साहेब आम्हाला सांगत होते की हे सगळं आपण मिळून करूया, आपण सगळे या ठिकाणी त्यांना या विचाराला समर्थन देणं हे अतिशय महत्वाचं आहे, हे खुबा साहेब सातत्यानं सांगत होते. आणि आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागतही करतो आणि धन्यवादही देतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बसवराजजी, आपलं खूप खूप मनापासून स्वागत. मी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन भारत माता की जोरात पक्ष प्रवेश झाले आहे. हात चुकून गेले, 7:30च्या वर पक्ष प्रवेश झाले साहेब. चला, भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी.
जय शिवाजी, जय भवानी, जय श्रीराम, जय जय श्रीराम. आज आपल्याकरता आनंदाचा दिवस आहे. बसवराज पाटील काँग्रेसचे, त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय आणि भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे.